हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. अखंड अचानक म्हणाला, तू प्रेग्नंट आहेस? मूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हे तुम्ही म्हणताय? तुम्हाला कधीपासून दुसऱ्यांची काळजी वाटायला लागली? एका क्षणासाठी सगळी दुनिया बदलली तरी मी मान्य करेन मिस्टर सिंघानिया, पण तुम्ही बदललाल हे मात्र शक्यच नाही. प्रेग्नंट मी आहे. काही त्रास झाला तर तो मलाच होईल आणि मला वाटत नाही की तुम्हाला माझ्याशी किंवा माझ्या बाळाशी काही देणं घेणं आहे. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण त्यानंतर मला झोपायचं आहे. मला खूप झोप येत आहे. अखंड लगेच म्हणाला, तुला नाही वाटत का? सध्या तुला जरा जास्तच झोप येत आहे. मून हलकसं हसली आणि म्हणाली, डोळे उघडावेत असंही वाटत नाही. असं वाटतंय की शांत खोल झोप घ्यावी कायमची. तिचे शब्द ऐकून अखंडच्या मुठी आवळल्या गेल्या. डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट त्याला आठवली. मूनच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. ते आठवताच त्याच्या मनात पुन्हा अस्वस्थता दाटून आली. तो तिच्या जवळ आला. टेबलावर ठेवलेला दुधाचा ग्लास तिच्या पुढे करत तो म्हणाला, हे तुझं दूध आहे, ते पिऊन घे, मग शांतपणे झोप. मी तुला काही बोलणार नाही. मूनने दुधाकडे पाहून चेहरा वाकवला. मला नको आहे. अखंडचा आवाज थोडा कडक झाला. असं कसं नको आहे? तुला ते प्यायलाच लागेल. त्याची जबरदस्ती पाहून मून म्हणाली, ठीक आहे, जर हा तुमचा आदेश असेल तर द्या. मी तर विसरूनच गेले होते की मला माझ्या मनाप्रमाणे काही खाता पिता येत नाही. तुमचे आदेश पाळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नाहीतर कधी तुम्ही माझा जीव घ्याल किंवा माझ्या घरच्यांचा जीव घ्याल, काही सांगता येत नाही. एकदा सांगून तर पहा मिस्टर सिंघानिया, तुम्ही जे सांगाल ते मी करीन. फक्त माझ्या घरच्यांना काही करू नका. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. अखंडने तिचा हात धरला. मी कोणालाही काही करणार नाही. मी फक्त तुला हे दूध पिण्यासाठी सांगतोय. ते पिऊन घे आणि शांतपणे झोप. तू खूप थकली आहेस. तुझी तब्येत ठीक नाही. मूनने उशीवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. अखंड काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिला दूध पाजायचं होतं, पण जणू मूनने मनानेच हार मानली होती. तिच्या चेहऱ्यावरची निराशा आणि डोळ्यातले अश्रू पाहून तो गहिवरून गेला. तो हळूच म्हणाला, किमान आपल्या बाळासाठी तरी पिऊन घे. दूध बाळासाठी चांगलं असतं, नाही का? मूनने डोळे उघडले आणि उठून बसले. तिने अखंडकडून दुधाचा ग्लास घेतला आणि पिण्यास सुरुवात केली. अचानक अखंड दचकला. त्याने लगेच तिच्या हातातून ग्लास काढून घेतला. नाही, तू हे दूध पिऊ नकोस. मूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आता काय झालं? आत्ताच तर तुम्ही मला दूध पिण्यासाठी हट्ट करत होतात आणि आता मी पिते तर मला थांबवताय? अखंडने तो ग्लास बाजूला ठेवला. मी म्हणालो ना, तू हे दूध पिणार नाहीस म्हणजे नाहीस. शांतपणे झोप. मूनने मान हलवली आणि पुन्हा उशीवर डोकं ठेवून आडवी झाली. अखंडच्या मनात डॉक्टरांचे शब्द पुन्हा घुमू लागले. तो तिच्याकडे पाहत काहीतरी विचार करत होता. क्षणभराने त्याने तो दुधाचा ग्लास उचलला आणि कचरा पेटीत फेकून दिला. मून गाढ झोपेत असल्यामुळे तिला काहीच कळलं नाही. अखंड पुन्हा बेडवर आला आणि तिला हलकेच आपल्या मिठीत घेतलं. झोपेत असल्यामुळे मून काही बोलली नाही, प्रतिक्रिया दिली नाही. तिने फक्त आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि शांतपणे झोपून राहिली. अखंड तिच्या केसांवर हलकेच हात फिरवत होता. त्याची नजर छताकडे लागलेली होती आणि तो अजूनही काहीतरी विचारात गुंतलेला आहे
हे स्पष्ट दिसत होतं. विचारांच्या गर्तेतच वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्रीचे साधारण 3 वाजले होते. तरीही त्याच्या डोळ्यांना झोप काही केल्या येत नव्हती. तो एकटक मूनच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यांच्या कडांना अश्रूंचे काही थेंब अडकलेले होते. जणू ती झोपेतही रडत होती. अखंडने तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले आणि डोळे मिटले. काही वेळातच तोही गाढ झोपी गेला. सकाळी सिंघानिया मेन्शन. अखंडाचे डोळे उघडले. त्याने सवयीने बाजूला हात टाकला, पण मून तिथे नव्हती. तो घाबरून झटकन उठून बसला. त्याचा श्वास अचानक जड झाला. त्याने संपूर्ण खोलीत नजर फिरवली, पण मून कुठेच दिसत नव्हती. तो पटकन उठून बाथरूमकडे गेला. तिथेही ती नव्हती. त्याने कपाळावर हात मारला आणि घाईघाईने खोली बाहेर पडला. तो ज्या अवस्थेत होता फक्त त्या बॉक्सरमध्ये तसाच बाहेर आला. दाराबाहेर उभी असलेली नोकरानी त्याला त्या अवस्थेत पाहून थक्क झाली. अखंड मात्र काहीच न पाहता जिना उतरून खाली हॉलमध्ये आला. तिथेही मून दिसली नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरची चिंता आता स्पष्टपणे उमटू लागली. हॉलमध्ये बसलेल्या कृतिकाजींकडे पाहत तो घाईघाईने विचारतो, मून किचनमध्ये आहे का? कृतिकाजींनी नकारार्थी मान हलवली. नाही. अखंड चिडून म्हणाला, ओ गॉड, ही मुलगी आता कुठे गेली? कुठे शोधू तिला? जर तिला काही झालं तर? हे म्हणत तो बाहेर जायला वळला. कृतिकाजींनी त्याला थांबवत विचारलं, असं कुठे चालला तुम्ही? अखंडने त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा दाराकडे पावलं टाकली. कृतिकाजी घाईने म्हणाल्या, तुम्ही मूनला शोधायला जात आहात का? तुम्हाला असं वाटतंय का की ती कुठेतरी गायब झाली आहे? तसं काही नाही. ती इथेच आहे, मंदिरात. दाराजवळ पोहोचलेला अखंड त्यांच्या शब्दांनी थबकला. त्याने आश्चर्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. तो अडखळत म्हणाला, मंदिरात? पण तुम्ही तर म्हणालात की इथे नाही. कृतिकाजी शांतपणे म्हणाल्या, मी असं कधी म्हटलं की ती घरी नाही? तुम्ही विचारलं होतं की ती किचनमध्ये आहे का, आणि मी नाही म्हटलं, कारण ती किचनमध्ये नाही, ती मंदिरात आहे. हे ऐकताच अखंड मंदिराकडे धावला. तितक्यात मून मंदिरातून बाहेर येत होती. आज तिच्या मनात पूजा करण्याची इच्छा झाली होती, म्हणून ती लवकर उठून पूजा करण्यासाठी आली होती. साधारण अर्धा तास तिने पूजा केली होती आणि आता बाहेर पडत होती. तिची नजर अखंडवर पडली, जो फक्त बॉक्समध्ये हॉलच्या मध्यभागी उभा होता. ती आश्चर्याने त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, आपण या अवस्थेत इथे? अखंडने तिच्या हातातून पूजाची थाळी घेतली आणि बाजूला फेकली आणि तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. थाळी जमिनीवर आपटल्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. मूनचे हृदय दडपले. ती पडलेल्या थाळीकडे पाहत होती आणि स्वतःला अखंडच्या मिठीत अनुभवत अधिकच चकित झाली होती, कारण अखंड कधीही तिला अशा प्रकारे, तेही सगळ्यांसमोर, मिठीत घेत नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. अखंड तिला छातीशी घट्ट धरून म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? सकाळी सकाळी ही गरज नसलेली गोष्ट करायला कोणी सांगितलं तुला? मी सांगितलं होतं ना की तू विश्रांती घेशील. तुझी तब्येत बरी नाही. हे म्हणत त्याने तिला आणखी घट्ट पकडलं. त्याच्या मिठीचा जोर इतका वाढला की मूनचा श्वास अडखळू लागला. ती खोकू लागली. अखंडने घाबरून तिला लगेच सोडलं.
आणि चिंतेने तिच्याकडे पाहू लागला. तो तिला सोफ्यावर बसवून बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाला, हे पाणी पिऊन टाक. मूनला पाणी प्यायचं नव्हतं. तिने ग्लास घेतला नाही. अखंडने थोड्याशा रागाने तिला जबरदस्तीने पाणी पाजलं आणि म्हणाला, एक तर कोणतीही गोष्ट नीट ऐकत नाहीस. हे म्हणत त्याने ग्लास परत ठेवला. मूनचा खोकला आता बऱ्यापैकी थांबला होता, पण तिच्या डोळ्यात अजूनही भावनांचा ओलावा दाटलेला होता. कृतिकाजी आश्चर्याने अखंडकडे पाहत होत्या. आजवर त्याने कधीही मूनची अशी काळजी घेतलेली नव्हती. मून फक्त मूनच नाही तर इतर कुणाशीही तो कधी असा वागताना दिसला नव्हता. त्याने मूनला अलगद उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि कृतिकाजींकडे पाहत म्हणाला, आमच्यासाठी नाश्ता वर पाठवा आणि तो थोडा हेल्दी असू द्या. हे बोलून तो मूनला घेऊन थेट आपल्या खोलीत निघून गेला. मून त्याच्याकडे थोड्या हरवलेल्या सुन्न नजरेने पाहत होती. तेवढ्यात रिद्धी कृतिकाजींजवळ आली आणि हलक्या आवाजात विचारलं, आई, दादाला काय झाले? कृतिकाजींनी खांदे उडवत उत्तर दिलं, माहीत नाही ग, खूपच विचित्र वागतोय. आज कदाचित मूनच्या प्रेमात बदललोय बहुतेक, म्हणूनच तिची एवढी काळजी घ्यायला लागलाय. हे ऐकून रिद्धीच्या चेहऱ्याचा रंग क्षणभर फिका पडला, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, दादाने तुम्हाला काही सांगितलं का? म्हणजे मूनच्या तब्येतीबद्दल किंवा असं काही? कृतिकाजी आश्चर्याने म्हणाल्या, नाही तर, तुला काही माहिती आहे का? असेल तर सांग ना. रिद्धी हसत म्हणाली, नाही, मी तर तुमच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. मूनची तब्येत जरा जास्तच बिघडली तर नाही ना? ती खूप अशक्त दिसत होती, म्हणून विचारलं. असो, मी आता कॉलेजला निघते. आज एक महत्त्वाचं लेक्चर आहे. हे म्हणत ती कृतिकाजींना नमस्कार करून घराबाहेर पडली. मात्र कृतिकाजींच्या मनात विचारांची गर्दी झाली. मूनची तब्येत नेमकं का बिघडली असेल? त्यांच्या मनात अनेक शंका येत होत्या. त्यांनी याबद्दल सुहासिनीजींशी बोलावं असं ठरवलं. दरम्यान अखंड मूनला घेऊन खोलीत आला. तिला बेडवर बसवून तो थोड्या रागाने म्हणाला, तुला माझं एकदाच सांगितलेलं समजत नाही का? मी सांगितलं होतं ना, तुला फक्त आणि फक्त विश्रांती घ्यायची आहे. मग माझ्या परवानगीशिवाय खाली जाण्याची हिंमत कशी केलीस? मून फिकट हसत म्हणाली, माफ करा मिसेस सिंघानिया, चूक झाली माझ्याकडून. यापुढे तुमच्या परवानगीशिवाय मी काहीही करणार नाही. तुम्ही सांगाल तर श्वासही घेणार नाही. पण आता काय करू? झोप मात्र लागत नाहीये. अखंडने रागाने एक खोल श्वास घेतला. तो मूनसोबत भांडू इच्छित नव्हता, पण तिच्या वागण्यामुळे त्याला खूप राग आला होता. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, काही नाही, फक्त शांतपणे इथे बसून राहा आणि माझी अवस्था पहा. तुझ्यामुळे मी घरात कोणत्या अवस्थेत फिरतो आहे ते बघ. त्याचं बोलणं ऐकताच मूनच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिला हसताना पाहून अखंडही हलकसा हसला आणि म्हणाला, मी विचार करतोय आज असाच ऑफिसला जाऊ का? हे ऐकून मून हसू लागली आणि अखंडच्या ओठांवरील हसूही थोडं वाढलं. तो तिला अतिशय तीव्र नजरेने पाहत होता. तिच्या लक्षात त्याची नजर आली तशी तिने लगेच हसू आवरलं
आणि चेहरा दुसरीकडे वळवला. अखंड वॉशरूमकडे निघून गेला. त्याला शॉवर घ्यायचा होता. मूनला हसवण्यासाठी त्याने मजेत म्हटलं होतं की तो या अवस्थेत ऑफिसला जाईल. पण खरं तर या अवस्थेत तो टीव्ही रूमच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता. मूनने त्याला वॉशरूममध्ये जाताना पाहिलं आणि अचानक तिच्या लक्षात आलं की वॉशरूममध्ये टॉवेल ठेवलेले नाहीत. ती स्वतः जेव्हा अंघोळीसाठी गेली होती तेव्हा तिथे टॉवेल नव्हते. ती उठली, कपाटातून टॉवेल काढला आणि वॉशरूमकडे जाऊ लागली. पण अचानक तिच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर दिसू लागलं. तिचे पाय डगमगू लागले आणि डोळे मिटू लागले. तिने कसाबसा धीर करून एक पाऊल पुढे टाकलं. पण पुढच्या क्षणी तिची सारी ताकद संपली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. दुसऱ्या बाजूला अखंड शॉवर घेत असताना बाहेरून मोठा आवाज आला, जणू कोणी जोरात खाली पडल्याचा. तो आवाज ऐकताच त्याचं हृदय दचकलं. तो ताबडतोब वॉशरूमचा दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर येताच त्याची नजर मूनवर पडली. ती जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. ते दृश्य पाहून त्याचं हृदय जणू थांबलंच. तो लगेच तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या हातात उचललं. त्याने मूनला बेडवर झोपवलं आणि तिच्या गालांवर हलकेच थाप मारू लागला. पण मूनकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलं. तरीही तिने डोळे उघडले नाहीत. घाबरलेल्या अवस्थेत अखंडने तात्काळ डॉक्टरांना फोन केला. थोड्याच वेळात डॉक्टर सिंघानिया मेन्शनमध्ये आले. डॉक्टरांना येताना पाहून कृतिकाजी आश्चर्यचकित झाल्या. त्या डॉक्टरांसोबतच अखंड आणि मूनच्या खोलीकडे आल्या, पण त्या आत गेल्या नाहीत, कारण त्यांना आत जाण्याची परवानगी नव्हती. त्यांना माहिती होतं की त्या आत गेल्या तर अखंड खूप रागावेल आणि मोठा गोंधळ घालेल. त्यामुळे त्या दरवाजाबाहेरच उभ्या राहिल्या. मात्र त्यांचं पूर्ण लक्ष आत चाललेल्या संभाषणाकडेच होतं. मूनची तपासणी करून डॉक्टर अखंडकडे पाहत म्हणाले, मिस्टर सिंघानिया, मी आधीच सांगितलं होतं की आपल्या पत्नीची विशेष काळजी घ्या. त्या सध्या तीव्र नैराश्यात डिप्रेशनमध्ये आहेत आणि आता त्यांची प्रकृती आणखीन खालावत चालली आहे. कदाचित हे गर्भधारणेमुळेही असू शकतं. त्यांची ही गर्भावस्था अजिबात निरोगी नाही. माझ्या मते अशा परिस्थितीत ही गर्भावस्था पुढे नेणं योग्य निर्णय ठरणार नाही. सुरुवातीला मला रुग्णाचीही इच्छा जाणून घ्यायची होती, पण त्यांच्या सध्याच्या प्रकृतीचा विचार करता मला वाटतंय की आपण अधिक विलंब करू नये. माझ्या सल्ल्यानुसार आपण गर्भपाताचा विचार करावा. मात्र अंतिम निर्णय तुमचाच आहे. पण इतकं नक्की समजा की ही गर्भावस्था तुमच्या पत्नीच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.